श्रीमद्भगवद्गीता अध्याय 12 श्लोक क्रमांक 16 ते 20 आणि अध्यायाची समाप्ती. ओम श्री परमात्मने नमः. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथाः सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः समे प्रियाः. अनपेक्षाः शुचि दक्षाः उदासीनाः गतव्यथाः सर्वारंभ परित्यागी या मद्भक्ता समे प्रियाः. या म्हणजे जो पुरुष, अनपेक्षा म्हणजे आकांक्षेने रहित, शुची ही म्हणजे आतबाहेर शुद्ध, दक्ष म्हणजे चतुर, उदासीन म्हणजे पक्षपात न करणारा, गतव्यथा म्हणजे दुःखातून मुक्त आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व आरंभांचा त्याग करणारा असा आहे. सा मद्भक्ता म्हणजे तो माझा भक्त, मे प्रिय म्हणजे मला प्रिय आहे. श्लोक 17. यो न रश्यति न द्वेष्टि च न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्याः समे प्रियाः. या नः रश्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान यः सहा मे प्रियाः. यहा म्हणजे आणि जो, न रश्यति म्हणजे कधी हर्षयुक्त होत नाही, न द्वेष्टि म्हणजे द्वेष करत नाही, न शोचति म्हणजे शोक करत नाही, न कांक्षति म्हणजे कामना करत नाही, या म्हणजे तसेच जो, शुभाशुभ परित्यागी म्हणजे शुभ व अशुभ अशा संपूर्ण कर्मांचा त्याग करणारा आहे. सा म्हणजे तो, भक्तिमान म्हणजे भक्तियुक्त पुरुष, मे प्रिय म्हणजे मला प्रिय आहे. समा शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जिताः. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जिताः. शत्रौ च मित्रे म्हणजे शत्रू व मित्र यांच्या ठिकाणी, च मानापमानयोः म्हणजे तसेच मान अपमानांच्या प्रसंगी, समः म्हणजे सम असतो, तथा म्हणजे आणि, शीतोष्ण सुखदुःखेषु म्हणजे थंडी उष्णता सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये, समः म्हणजे सम असतो, च म्हणजे तसेच, संगविवर्जिताः म्हणजे आसक्तिरहित असतो. श्लोक 19. तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नराः. तुल्यनिंदास्तुतिः मौनी संतुष्टाः येन केनचित् अनिकेताः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियाः नराः. तुल्यनिंदास्तुतिः म्हणजे निंदा व स्तुती यांना समान मानणारा, मौनी म्हणजे मननशील अर्थात ईश्वराच्या स्वरूपाचं निरंतर मन करणारा, येन केनचित म्हणजे कोणत्याही प्रकाराने शरीराच्या निर्वाहामध्ये, संतुष्ट म्हणजे सदाच संतुष्ट राहतो, अनिकेत म्हणजे आणि राहण्याच्या ठिकाणाबद्दल ममता व आसक्ती यांनी रहित असतो, स्थिरमती ही म्हणजे तो स्थिरबुद्धी, भक्तिमान नराहा म्हणजे भक्तिमान पुरुष, मे प्रियाहा म्हणजे मला प्रिय आहे. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ये तु धर्म्यामृतम् इदं यथा उक्तं पर्युपासते श्रद्धानाः मत्परमाः भक्ताः ते अतीव मे प्रियाः. तू ये म्हणजे परंतु जे, श्रद्धानाः म्हणजे श्रद्धायुक्त पुरुष म्हणजे वेदशास्त्र, महात्मे, गुरुजन व परमेश्वर यांच्या वचनांवर प्रत्यक्षाप्रमाणे विश्वास ठेवणे, याचे नाव श्रद्धा आहे. मत्परमा म्हणजे मतपरायण होऊन, अर्थात मला परम आश्रय आणि परमगती तसेच सर्वांचे आत्मस्वरूप आत्मरूप आणि सर्वांहून परमपूज्य समजून विशुद्ध प्रेमाने माझ्या प्राप्तीसाठी तत्पर असलेले म्हणजे मत्परमाहा. इदम म्हणजे हे, यथा उक्तम म्हणजे वर सांगितलेले, धर्म्यामृतम म्हणजे धर्ममय अमृताचे, पर्युपासते म्हणजे निष्काम प्रेमभावाने सेवन करतात, ते भक्ताः म्हणजे ते भक्त, ये अतीव प्रियाः